तुम्हालाही वाटत असेल की हे आयुष्य एक थकवणारा निरर्थक खेळ आहे. रोजचीच धावपळ, तेच अपयश आणि शेवटी एक अंत जो अटळ आहे म्हणजेच मृत्यू. पण तरी आपण का जगतो आहोत? काय आहे यामागचा अर्थ? अल्बेर कामू म्हणतात हेच तर जीवनाचे अब्सर्ड सत्य आहे. या व्हिडिओतून तुम्हाला कळेल की या निरर्थकतेचा सामना कसा करायचा, स्वतःच्या आयुष्याला अर्थ कसा द्यायचा आणि दुःखातूनही आनंद कसा शोधायचा. शेवटी तुम्हीच तुमचं समजून जाल की का अल्बेर कामू म्हणायचे वन मस्ट इमॅजिन सिसिफस हॅपी. कधी कधी असं वाटतं का की काहीतरी चुकीचं चाललंय, आपण कुठेतरी चुकलो आहोत, पण नेमकं कुठे तेच समजत नाही. रोजची तीच धडपड, तेच चेहरे, तोच दिवस आणि मग तोच उदास शांत सूर्यास्त. आणि एक क्षण असा असतो जिथं वाटतं आपण खरंच जगतोय का फक्त जगण्याचं नाटक करतो आहोत. या प्रश्नाचं उत्तर फ्रेंच तत्वज्ञ अल्बेर कामू यांनी एका वेगळ्याच पद्धतीने दिलंय. ते म्हणतात हे आयुष्य निरर्थक आहे, पण म्हणून ते निरुपयोगी नाही. कारण अर्थ शोधायचा नसतो, अर्थ निर्माण करायचा असतो. कधी तुम्हाला असं वाटलं असेल ना की हे आयुष्य निरर्थक आहे, काहीच अर्थ लागत नाहीये, आपलं अस्तित्व जणू एक सवय झाली आहे. सकाळी उठायचं, ऑफिसला जायचं, संध्याकाळी घरी यायचं, जेवायचं, झोपायचं आणि पुन्हा त्याच फेऱ्यात अडकून राहायचं. काही वर्षांनी थोडं वय वाढल्यानंतर एक भीषण जाणीव आपल्याला सतत टोचत राहते की आपण म्हातारी होतो आहोत आणि आपला मृत्यू नक्की होणार आहे, निश्चित. मग हा सगळा खटाटोप आपण नेमका करतोय कोणासाठी? आणि तरी सुद्धा आपण जगणं तर सोडत नाही. यालाच अल्बेर कामू म्हणतात ॲब्सर्ड हिरो. अर्थ शोधत जगणं यापेक्षा जे आहे त्यालाच अर्थ देण्याचा प्रयत्न करणं हाच खरा विद्रोह आहे. आणि त्यातच एक प्रकारचा आनंद आहे. कामू यांचं एक प्रसिद्ध उदाहरण म्हणजे सिसिफस. ग्रीक पुराणात मधला सिसिफस हा एक असा राजा ज्याने देवांना दगा दिला होता. देवांनी त्याला त्याची शिक्षा दिली. देवांनी त्याला सांगितलं की तू एक भला मोठा दगड घेऊन डोंगरावर चढत जाशील, म्हणजेच तो दगड ढकलत ढकलत डोंगर माथ्यावर नेईल. आणि जेव्हा डोंगराच्या माथ्यावर तो पोहोचेल तेव्हा तो दगड पुन्हा घरंगळत घरंगळत डोंगराच्या पायथ्याशी जाऊन पडेल आणि पुन्हा सिसिफसला खाली जाऊन तो दगड पुन्हा वर चढवावा लागेल. आणि हे एटर्निटी पर्यंत म्हणजेच अनंत काळ चालत राहील. हे काम पूर्णतः निरर्थक आहे. पण कामू म्हणतात सिसिफसने ही शिक्षा नाकारली नाही, उलट त्याने ती स्वीकारली. त्या पुन्हा पुन्हा चालणाऱ्या दगडातच त्याने स्वतःचा अर्थ शोधला. म्हणजे त्या दगड ढकलण्यामध्येच त्याने स्वतःचा अर्थ शोधला. आपल्याला वरवर असं वाटेल की ही शिक्षा आहे, पण त्याच्यासाठी ते साक्षात एक बंड होतं, जसं आपण आयुष्यात करतो. कधी बघितलंय का ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग? काहीच कळत नाही, तरी ते पेंटिंग काहीतरी बोलतंय असं वाटतं. कदाचित तुम्हाला वाटणार देखील नाही, पण आर्टिस्टला त्याच्यामध्ये काहीतरी अर्थ दिसत असतो, कारण त्याने त्याच्यात जीव ओतून ते चित्र काढलेलं असतं. जसं आपणही आपल्या रिकाम्या आयुष्यात काहीतरी करत असतो, ते खूपच निरर्थक असतं. कधी कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारीच न करता फॉर्म्स भरतो आणि त्या एक्झाम देतो. आपल्याला माहिती असतं की याचा रिझल्ट काय लागणार आहे. तर कोणी एक माणूस एक डेड एंड जॉब करत असतो, ज्याच्यात त्याला खास काही बडकत किंवा काही मिळणार असं नसतं. कधी कधी एखादा माणूस एकतर्फी प्रेमात पडलेला असतो. हे सगळं खरं म्हणायला गेलं तर अर्थहीनच आहे, पण आपण त्यातून अर्थ निर्माण करत असतो. रिकाम्या बसलोय असं वाटू नये म्हणून आपण स्पर्धा परीक्षेचं कारण लोकांना सांगतो. जे नातं संपायला हवं ते फक्त कोणी दुसरं मिळणार नाही या भीतीने आपण टिकवत राहतो. आपल्याला माहित असतं की त्या व्यक्तीला आपण म्हणजे आवडत नाही किंवा ती व्यक्ती आपल्याला मिळणार नाहीये, पण तरी त्या व्यक्तीवरती आपण प्रेम करत राहतो. हे सगळं एक प्रकारे आपल्या आतमधल्या सिसिफसचं प्रतिबिंब आहे. आपण दुःखी तेव्हाच होतो जेव्हा अपेक्षा आपल्या मोडल्या जातात. मग प्रश्न पडतो की आपण अपेक्षा ठेवतोच कशाला? आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं की जीवनात अर्थ पाहिजे किंवा जीवनाला अर्थ पाहिजे. पण कामू म्हणतात जीवनाला अर्थ नसतोच, तो आपण निर्माण करतो आणि आपणच तो तोडतो. जसं सोशल मीडिया आपल्याला दाखवतं परफेक्ट नोकरी, परफेक्ट पार्टनर, परफेक्ट कार, परफेक्ट वेकेशन, मग आपण तुलना करत राहतो. त्याच्याकडे हे आहे, माझ्याकडे नाही. हे असंच चालू राहतं. एक दिवस आपण चुकून का होईना समजतो की मी कोणी खास नाहीये, मी या समाजासाठी एक सामान्य क्षुल्लक व्यक्ती आहे. पण तेव्हा आपण मोडत नाही, तेव्हा आपण बदलतो. कारण आता आपल्याकडे दोनच पर्याय शिल्लक असतात. एक म्हणजे
हे सगळं स्वीकारून उदासपणे जगत राहणं, किंवा दुसरा हे सगळं स्वीकारून त्यातच आनंद शोधत राहणं. हाच आहे ऍब्सर्ड हिरो, ज्याला माहित आहे की काहीही विशेष होणार नाहीये, पण तरीही तो जगड डोंगरावर ढकलतो आहे, तेही हसत हसत. त्यामुळे अल्बेर कामू म्हणतात, वन मस्ट इमॅजिन सिसिफस हॅपी. कारण सत्य स्वीकारणं म्हणजे पराभव नव्हे, तो एक विद्रोह आहे. कदाचित तुम्हाला देखील वाटत असेल तुमचं आयुष्य सिसिफस सारखंच आहे, दगड ढकलतोय पण कुठे पोहोचतोय असं वाटत नाही, पुन्हा घरंगळून खाली येतोय, पुन्हा तेच तेच चालू आहे. पण एक लक्षात ठेवा, तुमचं काम आहे तो दगड ढकलणं, आणि त्यातच तुमचा अर्थ दडलेला आहे. म्हणून आजपासून आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला. जे आहे ते तसंच आहे याचा स्वीकार करा, तुमच्या भाषेत, तुमच्या पद्धतीने, जसंही होईल, जसं शक्य असेल तसं. आणि सिसिफस सारखं एकदा हसून म्हणा की हो, मी पुन्हा सुरू करतोय. यश मिळेल की न मिळेल माझ्या हातात नाही, पण हा प्रवास नक्कीच आनंदमय होईल.